मित्रांनो, या देशाचे कृषी मंत्री म्हणतात की किसानों की आमदनी दुगनी नहीं तिगनी नहीं 8 गुना हुई है. आणि मागचे बसलेले खासदारसुद्धा मोठमोठ्याने त्यांना दाद देतात. मित्रांनो, खरंच शेतकऱ्याची आमदनी 8 गुना झाली गो. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की 2014च्या अगोदर तुम्हाला एका एकरमध्ये जर समजा 1 लाखाचं उत्पन्न होत असेल, तर आता शेतकऱ्याचं उत्पन्न 8 पट म्हणजेच 8 लाख रुपयाचं उत्पन्न झालं, असा त्यांचा म्हणण्याचा अर्थ होतो. मित्रांनो नमस्कार, मी कृष्णा गोडसे आपल्या नवउद्योग गगन भरारी या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या 2 दिवसापासून मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विजेच्या गडगडाटासह पाऊस पडतो मित्रांनो. आणि कित्येक ठिकाणी आपण ऐकलं असेल की काही काही ठिकाणी मानवांचासुद्धा मनुष्याचासुद्धा या विजेमुळं मृत्यू झालेला आहे. कित्येक ठिकाणी जनावरांचा असेल, गाय असेल, म्हैस असेल, बैल असेल, यांचासुद्धा मृत्यू झाल्याच्या बातम्या ऐकतो मित्रांनो. आणि हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्याचा या पावसामुळं मित्रांनो हातून गेलेला आहे. मित्रांनो, आपण बघत असेल काल झालेल्या पावसामुळं पूर्ण मराठवाड्यामध्ये हातातोंडाशी आलेला घास, गहू असेल, हरभरा असेल, त्यांच्या हातातून गेलेलं आहे मित्रांनो. उत्तर महाराष्ट्रामध्ये केळीचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जाते आणि त्या केळीचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. म्हणून शेतकऱ्याच्या एकच आता मागणी आहे की या सरकारनं काहीतरी एक मोठ्या प्रमाणात भरीव अशी तरतूद शेतकऱ्याला द्यावी. आणि ज्यांच्या फळबागाचं नुकसान झाले असेल, मग द्राक्षे असेल, आंबा असेल, केळी असेल किंवा इतर काही जे फळबाग असतात, त्या फळबागेचं नुकसानापोटी या सरकारनं कमीत कमी 5 ते 10 लाख रुपये हेक्टरी मदत द्यायला पाहिजे. आपण बघितलं असेल मित्रांनो, पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीनं सुद्धा शेतकऱ्याचं एक मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि शेतकरी हा मेटाकुटीला आला. पण या सरकारनं दुर्लक्ष करून काहीतरी निमित्त करून काहीतरी एक शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम मित्रांनो या ठिकाणी केलेलं आहे. गेल्या 2 दिवसापासून आपण बघितलं असेल मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रात द्राक्षांचं हे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मित्रांनो. खानदेशमध्ये जळगाव या साईडला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेला घास मित्रांनो हे नोंद केलेलं आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं असेल कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास मित्रांनो आज आपण बघतो तर शेतकरी आज परेशान झालेला आहे. पण सरकारचं या शेतकऱ्याकडं कुठल्याही प्रकारे नुकसान भरपाई देण्यास असमर्थ ठरतं मित्रांनो. सरकारचं आपण जर बघत असेल 2 महिन्यापासून शेतकऱ्याचं नाव नाही, फक्त एकच त्यांच्या तोंडून येतं की 1-2 महिन्यापूर्वी अजितदादांचं प्रकरण चाललं आणि आता नाशिकच्या भोंदूबाबाच्या याच्यातच हे सरकार आढळलं आहे. पण शेतकऱ्याकडे आज लक्ष देण्यास कोणीही नाही. आणि आता ग्रामीण भागातून मित्रांनो मोठ्या प्रमाणात एक मागणी होती की शेतकऱ्यांना भरीव अशी तरतूद द्यायला पाहिजे, कारण हातातोंड्याशी आलेला घास आज या निसर्गानं हिरवून घेतलेला आहे मित्रांनो. आतोनात असं या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या व्हिडिओवर मी नेहमी करताना नवउद्योग गगन भरारी या चॅनलवर नवतरुणांसाठी असेल, कोणी उद्योग व्यवसाय चालू करीत असेल किंवा एखाद्या शासनाच्या योजनाविषयी माहिती देत असतो. त्यामुळे मित्रांनो या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, अजून तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे त्यासाठी जास्तीत जास्त कमेंट करा मित्रांनो. आणि कमेंटच्या आधारे मी व्हिडिओ बनवतो मित्रांनो. त्यामुळे या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि शेतकरी जनतेतून एक आवाज मित्रांनो निघाला पाहिजे की या शेतकऱ्यांना, या बळीराजाला माझ्या काहीतरी मिळालं पाहिजे. त्यामुळं सर्वांनी मित्रांनो एकजूट होणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी राजनाथ सिंग बोलतात मित्रांनो, येशीरमध्ये बोलतात की आता तुम्ही बघत असेल की शेतकऱ्याचं उत्पन्न हे दुगना नाही तिगना नाही 8 गुना झालं आहे. शेतकरी बंधूंनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या शेतीच्या पिकाच्या नुकसानी संदर्भात असो किंवा शेतकऱ्याचं कसलंही नुकसान असो, त्या संदर्भात मी या व्हिडिओवर टाकत असतो मित्रांनो. त्यामुळं नवउद्योग गगन भरारी या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. मित्रांनो, तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर मी सांगतो तुम्हाला
एक व्हिडिओ बनण्यासाठी कमीत कमी 8 तास लागतात. त्यामुळं या व्हिडिओला एक विनंती मित्रांनो, सबस्क्राईब करा, शेअर करा. कारण या अशा सरकारच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर हा आवाज सरकारच्या कानी पडतो मित्रांनो.